रुपाली चाकणकरांचा शेवटी दुसऱ्याही पदावरनं राजीनामा झाला. पहिल्या पदावरनं सीएमने निर्देश दिले म्हणून आणि दुसऱ्या पदावरनं लोकांची जबरदस्ती होती. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी त्याच्यावर आक्षेप घेतले म्हणून झालेला हा जबरदस्तीचा राजीनामा आहे. आणि खरं तर हा इतका उशीर व्हायला नको होतं. पण आत्ताच्या घटकेला मला असं म्हणायचंय की हा राजीनामा डॉक्टर संपदा मुंडेंना समर्पित करायला हवा. कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जे शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न या बाईंनी केला होता तर त्यांना त्याच्या कर्माची फळं भोगायला लागली असंही मी म्हणेन. त्यानंतर जितक्या बायकांना वेदना होत होत्या तरी त्यांची प्रकरणं बाहेर येत नव्हती, कित्येक प्रकरणं दाबली गेली. तर या सगळ्यावर मला असं वाटतं की त्याची कर्माची फळं ह्या रुपाली चाकणकरांना भोगावी लागली आहेत. कारण त्यांनी जो मार्ग अवलंबलाय की खरतांची मदत घेऊन त्या राजकारणात ज्या पुढे गेल्या त्या नक्कीच चुकीचं होतं.